ज्या व्यक्तीच्या नावाचे पहिले अक्षर रा री रू रे रो ता टी तू किंवा ते पासून सुरू होत असेल त्यांची राशी तूळ असते। ही राशी चक्रातील 7वी राश असून चिन्ह तराजू आहे। शुक्र ग्रह या राशीचा स्वामी आहे। या राशीचा स्वामी शुक्र असल्याने ही रास असलेल्यांची लोक कफ प्रवृत्तीचे असतात। मंडळी, ही रास पाहता न्याय देवता हे यांचं रूपच दिलेलं आहे। काही वेळेला तडजोड वाटते, पण काही इथे बघताना या तराजूला काटा नाहीये। एकाच बाजूने झुकते माप देणारे सुद्धा हे लोक या राशीचे दिसून येतात। तूळ राशीला शनी मात्र उच्चीचा होतो। कर्माला पुढे घेऊन जाणारे हे लोक आहेत। त्यामुळे काम हेच कर्म, कर्मकांड याच्यावर विशेषत्वाने जाणारे लोक नाहीत। तूळ मध्ये चित्रा नक्षत्राचे 2 चरण, स्वाती नक्षत्र आणि विशाखाचा 1 चरण अशी विभागणी येते। कामाशी निगडीत जबाबदारी घेतात, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधतात। काही वेळेला मात्र विनाकारण नकारात्मक विचारांच्या जाळे स्वतःभोवती गुंतवून त्यामध्ये राहायला यांना आवडते। कारण अति विचार तसा आचार, अनेक ठिकाणी व्यासपीठ गाजवायला या लोकांना आवडते। त्यासाठी मात्र स्वतः पुढे होऊन करणारा इतरांचा विशेषत्वाने विचार या लोकांना नसतो। हे लोक वक्ते, वकील, न्यायाधीश, कुठलीही एजंटची कामे, बौद्धिक कामे जी कामं आहेत त्यामध्ये हे लोक आपल्याला पुढे जाताना दिसून येतात। विशेषत्वाने पैशाशी निगडीत घडामोडी काही या लोकांचा आवडता छंद आहे। त्यामध्ये आपला व्यवसाय, दुकान असणे, फिरतीचे व्यवसाय या गोष्टी या लोकांना जास्त अनुकूल ठरतात। तूळ राशीसाठी जुलै महिना हा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे। आपणास आपल्या कामात यश प्राप्त झाले तरी त्याच्यासाठी आपल्याला भरपूर परिश्रम करावे लागतील। आपणास चांगले पद मिळू शकते। नोकरी करणाऱ्या व्यक्तींच्या परिस्थितीतही सुधारणा होईल। आपल्या कामाचा भार कमी होईल। आपण कार्यालयातील एखाद्या व्यक्तीच्या प्रेमात पडण्याची संभावना आहे। प्रणयी जीवनास महिना अनुकूल आहे। आपण सर्वांवर मनापासून प्रेमाचा वर्षाव करण्याचा प्रयत्न कराल। या महिन्यात एखादी खास व्यक्ती आपल्या जीवनात येण्याची शक्यता आहे। हा महिना व्यापाऱ्यांसाठी सुद्धा अनुकूल आहे। आपल्या व्यवसायात झालेली सुधारणा बघून आपण खुश व्हाल व त्यामुळे आपला आत्मविश्वास उंचावेल। विद्यार्थ्यांना स्वतःच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल, अन्यथा त्यांच्या अभ्यासावर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो। महिन्याचा पहिला व दुसरा आठवडा प्रवासास अनुकूल आहे। या महिन्यात तुमच्यासाठी काही चांगले तर काही वाईट असे मिश्र परिणाम असतील। करिअरच्या बाबतीत काही सकारात्मक बदल होतील आणि आरोग्याच्या बाबतीतही हा सामान्य काळ असेल। तुमच्या करिअरमध्ये काही सुधारणा किंवा बदल होतील। जर तुम्ही नवीन नोकरी शोधत असाल किंवा बढती किंवा सुधारणेसाठी प्रयत्न करत असाल तर हा महिना तुम्हाला हवी असलेली जागा मिळविण्यात मदत करेल। या महिन्यात तुमच्या व्यावसायिक स्थितीत बदल होण्याचीही शक्यता आहे। परदेशात संधी शोधत असणाऱ्यांना या महिन्यात सकारात्मक परिणाम मिळतील। आर्थिकदृष्ट्या तुमच्यासाठी हा महिना चांगला राहील। तुमच्या उत्पन्नात वाढ होईल आणि तुमच्या गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला परतावा मिळेल। कर्ज किंवा आर्थिक मदत घेण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना या महिन्यात अनुकूल परिणाम मिळतील। लहान अल्पकालीन गुंतवणुकीसाठी हा महिना चांगला आहे। आरोग्याच्या बाबतीत हा महिना तुमच्यासाठी सामान्य राहील। पहिल्या आणि दुसऱ्या भावावर मंगळाच्या दृष्टीमुळे डोके आणि चेहऱ्याशी संबंधित किरकोळ आरोग्य समस्या उद्भवण्याची शक्यता आहे। या महिन्यात इतर कोणत्याही मोठ्या आरोग्य समस्येचे संकेत नाहीत। या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तुम्हाला पाठदुखी आणि डोळ्यांच्या समस्या होऊ शकतात। कौटुंबिकदृष्ट्या हा महिना चांगला जाईल। तुम्ही तुमच्या कुटुंबासह तीर्थक्षेत्री किंवा सुखाचा प्रवास कराल। तुमच्या वडिलांकडून किंवा भावाकडून तुम्हाला चांगला पाठिंबा मिळेल। तुमच्या जोडीदाराच्या करिअरमध्ये काही बदल होतील आणि आरोग्याच्या बाबतीत थोडी काळजी घेण्याची गरज आहे। तुमचे वडील आरोग्याच्या समस्यांमधून बरे होतील। या महिन्यात तुमच्या व्यवसायात काही बदल होतील। व्यवसायात विस्तारासाठी तुम्ही या महिन्यात नवीन करार किंवा भागीदारी करारावर स्वाक्षरी करू शकता। तुमचा व्यवसाय या महिन्याच्या 3ऱ्या आठवड्यापासून सुधारेल। पहिल्या 2 आठवड्यात तुमचा व्यवसाय आणि आर्थिक वाढ सामान्य राहील। विद्यार्थ्यांसाठी चांगला काळ असेल आणि त्यांना आपल्या शिक्षकांकडून चांगला पाठिंबा मिळेल, ज्यामुळे त्यांना अभ्यासात आत्मविश्वास परत मिळेल। ते त्यांच्या परीक्षा आणि अभ्यासातही चांगली कामगिरी करतील। परदेशात प्रवेशाची वाट पाहणाऱ्यांना या महिन्यात चांगले यश मिळेल।